पुण्यात बसलो आहोत. आदरणीय गिरीश बापट साहेब खासदार होते. मी त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता होतो, पदाधिकारी होतो. मी माझ्या स्वतःच्या खात्यातून 1,00,000 रुपये दिलेले राम मंदिरासाठी. वस्त्यात झोपडपट्ट्यात पैसे 10 रुपये, 15 रुपये, 50 रुपये असे गोळा केलेत. बापट साहेब मी आमच्या मित्रमंडळीकडनं 1 कोटी रुपये राम मंदिरासाठी दिले की हा एक विषय मिटला, संपला. आता नवीन विकासाच्या कामांना लागणी लागलं पाहिजे. पण दिसलं काय? पंतप्रधान कार्यालयाने सगळ्या गोष्टींचा ताबा मारला. या राम मंदिरात जी काही यंत्रणा आहे ती सगळी पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेली यंत्रणा आहे. आपल्या पुण्याचेच जे कोषाध्यक्ष आहेत गोविंद देवगिरी, स्वामी गोविंद देवगिरी त्यांना म्हणतात. पूर्वीचं नाव त्यांचं किशोरजी व्यास, आता गोविंद देवगिरी, नाव बदलत राहतात. ते कोषाध्यक्ष आहेत. कोषाध्यक्षाची जबाबदारी असते प्रत्येक येणाऱ्या 5 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया, 5 पैसे त्याचा हिशोब ठेवणं, गेले कुठे, आले काय, याची जबाबदारी कोषाध्यक्षाची असते. ते हात वर काय करतायत? माझ्याकडे फक्त चेकने येणाऱ्या पैशाची जबाबदारी. कोषाध्यक्ष असा असतो का? चेकचा कोषाध्यक्ष, कॅशचा कोषाध्यक्ष. इतका बत्तडपणा या लोकांमध्ये भरला आहे की आपण कसं सुटून जायचं याच्यातला सगळ्यात मोठा विषय. राम मंदिराचं जे निर्माण, कन्स्ट्रक्शन जे काम आहे ना, त्याची एक कमिटी आहे. ती कमिटी कोणाची आहे? तीही पंतप्रधानांनी बसवली. त्या कमिटीचे अध्यक्ष अतिशय वरिष्ठ, देशात सगळ्यात वरिष्ठ जो IAS ऑफिसर असतो ना, तो पंतप्रधान कार्यालयाचं काम करतो. कॅबिनेट सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर ऑफिसचं सगळं काम करणारा त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे नृपेंद्र मिश्रा. पंतप्रधानांनी तिथून रिटायर झाल्यावर यांना राम मंदिराच्या कन्स्ट्रक्शन कमिटीचा चेअरमन बनवलं. नृपेंद्र मिश्रांनी काय सांगितलं ज्यावेळेस ही चोरी उघड झाली? लोक पैसे पळवून नेत होते. 10 लाखाचं बंडल असेल तिथं 15 लाखाचं बंडल तयार करायचं, गाडीतून जाताना 5 लाख गायब करायचे, 10 लाख बँकेत, स्टेट बँकेत भरायचे. हे असं अनेक वर्ष चाललं. म्हणजे ज्यावेळी कन्स्ट्रक्शन व्हायला पासून सुरू. कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पण 50 रुपयाला जी गोष्ट मिळणार आहे ती 250 रुपयाला घेतली. परवा दिवशी तिथला जो अकाउंटंट आहे त्याची एक SIT ला त्यांनी ऍफिडेव्हिट दिलंय. काय ऍफिडेव्हिट दिलंय? 800 कोटी रुपयाचं सगळं कन्स्ट्रक्शन होणार होतं. 800 कोटी रुपयाचं राम मंदिर बनवायचं. त्या 800 कोटी रुपयाच्या ऐवजी खर्च किती झालाय? 2200 कोटी रुपये. इतक्या पैशाचा भ्रष्टाचार ज्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने भाजप सत्तेत आली त्या रामाच्या नावावर केलाय. मंदिराच्या निर्माणातला भ्रष्टाचार, सिमेंट मधला भ्रष्टाचार, जमीन घेतली 2 कोटीला, विकली 22 कोटीला.